आत्मालय प्रतिष्ठानवादू दानव उपाध्यांवरती आता गोसाव्यांची प्रवृत्ती आहे. मग त्यांना ईश्वर प्रतीती पुसली, त्यांना ती झाली आणि आली. उपाधी पुसले जी गोसावी, तीर्थामोचक म्हणितले. आता या निरोपणात मागच्या वेळेत काय संदर्भ आलेला नाही, आहे की नाही, तीर्थाचा. पण त्याने ते निरोपण ऐकलेलं आहे. ते म्हणतात तीर्थ अमोचक म्हणलंय की. तर आता आम्ही कवनेची तीर्था नवचो जाणार नाही म्हणाले आम्ही कुण्या तीर्थाला. आता गोसावीच आमचे तीर्थ, गोसावीच आमचे कर्म आणि गोसावीच आमचे सर्व. कर्म धर्म तीर्थ सर्व तुम्हीच आहे असं ते उपाध्यवास म्हणू लागले. मग निघाले ते. सर्वज्ञ म्हणतात तुमच्या गावापाशी आत्मतीर्थ एक असेल. आता ते विचारतात काय, त्याला स्वामींनी समर्पक उत्तर दिलं. तुमच्या तिथे म्हणाले आत्मतीर्थ आहे की. तेही म्हणाले हा आहे म्हणाले. स्वामी म्हणतात तुम्ही ते काही जा. जिजी म्हणाले हा जातो कधीतरी. सोमपर्व, सूर्यपर्व, दवना पर्व, पवणे पर्व. पवणे पर्व म्हणजे काय हे आता बाकी आपल्या संप्रदायात यायला. दवना पर्व आले, सूर्यपर्व नाही आलं, सोमपर्व नाही आलं, पवणे पर्व. आता कोणतं पर्व आलं आता, कमळ पर्व आलं, 1.25 पुष्पांचं पर्व आलं, आणि कोणतं आले, बरेच आले पर्व. हे नाही आले. असं 5 पर्व असतात. तर ते जानोपाध्य म्हणतात आम्ही असं पंचपर्वाला जातो तिथे. पण आता नव्हतो, आता नाही जाणार म्हणाले आम्ही तिथं. सर्वज्ञ म्हणाले ते का. उपाध्य म्हणतात जी गोसावी तीर्थामोचक म्हणितले. त्यांना अशी प्रतीती आली की तीर्थामोचक. सर्वज्ञ म्हणतात तेथ प्रत्येही जाई जेव या तीर्थाला. म्हणजे आत्मतीर्थ हे काय आपल्या संप्रदायाचं होतं आहे असं नाही. कारण हे बाकीचे लोक पंचपर्वाला तिथं जातात, नाही की नाही, 45वरला. म्हणजे दत्तू बाबा सगळ्यांचेच आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक अर्थ असा पण होतो ना. आणि ते पंचपर्व आल्यावर तिथं लोक जातात. ते नवशिकबा ते म्हणतात, स्वामी सांगतात की तेच प्रत्येही जाई जेव. आपल्यासाठी सांगता येते ते. अनेका पार्थिवा स्थावरा तीर्थासारखे नव्हे. ते साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंची प्रतिष्ठा. प्रतिष्ठाचा अर्थ काय होतो. तेच साक्षात दत्तात्रय प्रभूंची प्रतिष्ठा एक. दुसरं स्वामी सांगतात तेच दत्तात्रय प्रभू नित्य मध्यान काळी क्रीडती. 2. हे होते तेच प्रतिदिनी जायचे हो बटिका. हे 3. अशा 3 आदेश देवानी सांगितले. हे होते तेथे प्रतिदिनी जायचे हो बटिका. आता हा जानोपाध्यांसाठीच आचार आहे. हा तुम्ही त्याचं लगेच इकडं नाही रूपांतर करायचं आपल्याकडं. नुसतं गोंधळ होतो. मग देवाने सांगितले दररोज जा. मग गोसावी आपले निश्री करे टिळा लावला. त्यांना श्रीमुखीचे तांबूळ दिदले, श्रीकंठीची माळ दिदली. आणि सर्वज्ञ म्हणतात बटिका जा, ते तुमची वाट पाहत असते. हे गावातली मंडळी दारोज वगैरे हो काळजी म्हणून दंडवत घातले, श्रीचरणा लागले, मग निघाले. अशा प्रकारे आत्मतीर्थाची प्रतिष्ठा सर्वज्ञांनी या लीळेत केलेली आहे. आता दादोसा आणि त्यांचे शिष्य परिवार
सर्वज्ञांच्या भेटीला येतात. तिकडं बिढारावरती दादोस विष्णू भट्ट गावातून जाऊन पूजा द्रव्य आणलेलं होतं, पाण्याला पाठवलेलं आहे. ते पूजा द्रव्य घेऊन आले. मग दादोस म्हणू लागले, जाणो ये उशिरू का लावला. जाणो उपाध्याने उशीर का लावला म्हणून कोपू लागले बाकीच्या मंडळीवरती. कोपणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. विष्णू भट्ट म्हणतात, गोसाव्यापाशी गेल्या काय उठू आवडत असे. तुला माहित आहे ना माझे दादोस, तिथे गेले तर उठू वाटतं का. आपणच चला जाऊ म्हणाले. मग अवघे दर्शना निघाले. तो उपाध्याय वाटे भेटले. कसे भेटले तर असे तांबूळ माळ असं. ते म्हणता, हे काय जाणू, काय करून आला म्हणाले तू असलं. गेला तर गेला म्हणाले, काय करून आला रे. आणि तिथं बसला काय, हक्काचं बोलणं आहे ते. तेथची बैसोनी राहिला अशी, मागोता सांगो नयेची उशीर का लाविला म्हणून उपाध्यायाशी कोप लागले. तर अवघी म्हणितले, दादो याशी काका पोत असा. गोसाव्याच्या दर्शना जायचंच अशी ते. मग गोसाव्यापासून काही निघू आवडत असे. इथुलेने दादोस उभेची राहिले. तर उपाध्यायाच्या तोंडी ते तांबोळ, गळा, श्रीकंठीची माळ, टिळा हे न पाहिल्यामुळे दादोसांचा आणखीन कोप जास्त झालाय. हे पाहिलं ना, दादोसांचं कोपायचं कारण खरं हे आहे. ते त्यांना मानायचं नाही असलं. पवत्या पर्वाला भटोबासांना कोपले म्हणाले, तिथं काय रे म्हणाले, खाडं बस इथं जे पवतो वाय म्हणाले. वाटतच करून घेतलं आहे का नाही. दादोसले भारी आहे. त्यांना ते मानवलं नाही म्हणून कोपले. ते अधिक कोपू लागले, थांबानच गेले. ते विष्णू भट्ट मोठे दिसत आहेत त्या परिवारात सगळ्या. ते म्हणतात, दादो तुम्हाला काय वाटतं का म्हणाले, कशासाठी कोपतायला. गोसाव्यापाशी गेली आम्हाला काय निघू आवडत असे. चुप बसा म्हणाले. मग दादोस गप्प बसले. मग आले सगळे मिळून पटीशाळेवर. तिकडे सर्वज्ञ विजय केलेले असताना उपाधी पासवडी उपरतवणी घडी केली आणि स्वामींना बैसो घातली. सर्वज्ञ म्हणतात, बटिका मळे ना. तर सर्वज्ञांची प्रवृत्ती निरोपणाचीच आहे. त्याने मिळेल की. उपाध्याय म्हणतात, नाजी मिळेल तरी मिळो ना, तर माझी प्रसादाची होईल. उपाध्याय अनुकूळ कोरेत ना. उपाध्याय कोरे असून मोडीत प्रसवाचे, अनुकूळ संस्काराचे. उपाध्यायाचं चिंतन खूप मोठं आहे. सुसंस्कार, अनुकूळ बुद्धीचे, कधीच विपरीत नाही झाले ते, हे की नाही, पूर्ण मरेपर्यंत. जसे की चरित्र लीळा चरित्रामधलं व्यक्ती अभ्यासासारखे आहेत. सुद्धा जबाबदार माझी प्रसादाची होईल. मग नावेकासन झाले. तो बाईशी गाडी आणली, आसन केले, आसने उपविष्ट झाले. दादोशी गोसाव्या ते देखिले. तेथोनी दंडवते घालितची आले. गोसावे असणार उभे ठाकले. दादोसांचं बरं आहे बाबा, हे एवढा गुण चांगला आहे या माणसाचा. दंड घालता यायचे ते जिथून पाहिलं तिथून. आता आपण स्थानाच्या ह्याच्यावर जातो तरी पता नाही चालत आहे की नाही. श्रीचरणा लागले, आले दंडवत घातले. शेमाळिंगण देव आले. आता गोसावी दादोसांना मात्र विशेष भेटायचे. कावर भेटत, हे उपाद म्हणत आहेत म्हणून स्वामी उठायच्या आसनावरून त्यांना क्षेमालिंगन द्यायचे. मग बाकीच्यांना दर्शन द्यायचं. का बरं करतात हे, अशा अनेक कारणं असतात. बाकीच्यांना नाही दिलं, यांनाच दिलं. मग गोसाव्यासने उपविष्ट झाले.
भक्तिजन गोसाव्याजवळी बैसले. अवघ्या पृथकारे पृथक पृथक तथा प्रसन्नता पुसिले. संभाषिले. एक करावं हं, मठात कोणी आलं तर. आपल्यासाठी आचार सांगतात नाही भट्ट. मनात नसलं तरी वरून वरून तो विचारा. अवघडच आहे का नाही? सगळेच काही कन्व्हेन्शन नाही ना तिथे. स्वामी विचारतात बळ कसं काय. संभाषिले चांगल्या प्रकारे. अपूर्व ते अपूर्वापरी संभाषिले. संभाषण कसं असावं हे स्वामींनी शिकवलंय संसारात. हे का अनुसरलेले थोडीच आहे, सगळे ग्रस्तच आहेत ना. पण कसं बोलावं, कोणाला कसं बोलावं. अपूर्व ते अपूर्वापरी, पूर्व ते पूर्वापरी, ज्याचं त्याच्या परी असं बोलावं लागतं. माणूस पाहून बोलायचं. आणि त्याला कळलं तर बरं आपण काय बोलायला. ते वेगळीकडेच बघतोय तर आपलं आवरावं, आपलं आपलं गाठी घ्यावी, बसावं आपण. त्याला कळलं तर पाहिजे आपल्या भावना. म्हणून संभाषण अपूर्वापरी करावं. अपूर्व ते अपूर्वापरी, संपूर्ण ते संपूर्णापरी संभाषिले म्हणजे काय आहे. याच्यावरती चिंतन करावं लागेल तुम्हाला. हे कुठं लिहिलेलं नाही पाचवी स्थळात. हा हे स्वतःच चातुष्याने काढायचा अर्थ. पृथक पृथक क्षेमार्था पुसली. तेने आश्वासने थोर सुखाते पावले. सर्वजण आपुला आले पदार्थ म्हणजे आणले होते ते भेटी केले. मग गोसावी दादोसा ते पुसिले. हे 5 लोकांना भेटताना रिकाम्या हाताने जाऊ नये. कोण आहेत बरं 5? सांगा बरं, सांगता येईल का? बर, पुन्हा 3. 5 ठिकाणी रिकामा नाही जायचं. 5 गुरु देवता गुरु आणि राजा राजा. आणि एक 2 ठिकाणं साहित्यामध्ये आहेत. ते एक बाळंतीण बाईच्या लेकराला पाहायला जाताना, आणि ते रिकाम्या हाताने भेटायचं नाही. आणि एक नवी नवरी भेटल्यावर एक कोरं असतं ते लक्ष्मी. कसला जोडा आहे तो? लक्ष्मीनारायणाचा जोडा. त्यावेळेला तो ती लक्ष्मी असते, ती नारायण असते. म्हणजे ती कोरा असतात. आणखी आता तो विषय नाही राहिला. आता गेलाच. अगोदरच लक्ष्मी लक्ष्मी झालेली असते, नारायण नारायण झाला. ते पूर्वीचा काळ होता तो. आता कायद्यात बदल केला पाहिजे. 16व्या वर्षी लग्न झालं पाहिजे. आता काळ बदलला. आता ते मग त्यांना एक तसं असं वेदांमध्ये असे 10 ठिकाण आहेत की तिथे, हे तर 5 आहेत पण वेदामध्ये 10 आहेत की ते रिकाम्या हाताने जायचं नाही. आणि कुठं कुठं जाऊ द्या, ते तिकडं अन्य साहित्य आहे ते तसं जाऊ नये. साधू असला तरी जाऊ नये. मग ते लोक टिंगल करतात. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये विशेष करून साधू साधूबाया भरपूर गवाळ घेऊन जातात द्यायचं आपलं. आणि बरेच प्रकार असतात. काही गुप्त देतात, काही चोरून देतात, पुन्हा असे लय प्रकार असतात. ते कसं करतात काय माहिती, पण आहे ते भानगड. तर हे अपूर्व ते अपूर्वापरी, संपूर्ण ते संपूर्णापरी, ज्याचं त्याला जसं तसं, जे तिचं तेच स्वामी संभाषायचे, संभाषण करायचे. आणि मग आता सगळा झाला कार्यक्रम. मग महात्म्याशी स्नाने भोजने झाली. सर्वज्ञ विचारता नाजी म्हणाले. दादोस म्हणतात स्नाने झाली पर भोजने व्हावी असते. सर्वज्ञ म्हणतात तरी पाणी भात घे होईल.
म्हणाले हो जी, तो ब्रह्मरस की. दादोसांचं कसं आहे भाषा बघा, तो ब्रह्मरस की. म्हणजे पाणी भातामध्ये ब्रह्मरस आहे. म्हणजे काय आहे? स्वामींचा आहे म्हणून ब्रह्मरस. गोसावी बाईसा ते म्हणाले, बाई तुमचे पाणी भात असे. बाईशी म्हटले असे बाबा. मग बाईशी म्हटले, बाई याचे म्हणितले होते, पाणी भात साचून ठेवा अभ्यागत येती. मग रवळो घागरी घेऊन ये पाणी झाडीला. आता हा रवळो कोण? पूर्वीर विहिरीकडून उदक आणले. अशा प्रकारे आता हा भोजनाचा कार्यक्रम स्वामींनी स्वतःहून पंक्त आणि बायसांचा. बायसांना करमत नव्हतं, स्वामींना एक करमत नव्हतं. मग हे सगळे पंगत ठेवलेली. आता ही स्वामींची पंगत आहे. बायसांनी करून ठेवावं आहे की नाही, एवढ्या लोकांचं अगोदरच केले. आता लय सोपं आहे तुम्हाला करायचं, त्यावेळेला किती अवघड आहे. कुठली व्यवस्था नाही, काय नाही, पण ते बायसा करायच्या. तर अशा प्रकारे किती वाजले आणि काय टाईम आहे. तर मग ते जेवणाची व्यवस्था झाल्यावर विहिरीहून उदक आणलं, त्या रवळो लक्षात ठेवा. घागर भरून आणलं, त्या सोंडी होती तिथं धुवायला लावलं स्वामींनी. अवघे अंगण पाणी शिंपवले. मग सर्वांनी म्हणाले, महात्म्याशी काही पृथक पात्र ती एकत्र. दादोसांना म्हणता जी जी म्हणाले भिन्न पात्र, कारण ते त्यांना जमायचं नाही. दादोसांना हा विकल्प आहे त्यांच्याकडे. सर्वांनी म्हणता आताचा वेळ तर व्हायचे झाले, मग तुमचे ते केही गेले असे. स्वामी म्हणाले, थांबा, आताच्या वेळ तुम्ही तर नेहमी जेवतात ना, तसं आताची तो ऐसे हो द्या, एकत्र बसू म्हणाले. मग दादोस म्हणाले हो. मग सर्वांनी म्हणाले, बाई आणा पाणी भात. मग सोंडीवर अन्न घातले, अवघ्याची एकत्र बसले. बाईशी पाणी भात उपसू उपसू देती. चांगदेव भट्ट आणू घालती. गोसावी सोंडेपाशी विजय केले. सोंडेवरी आसन झाले, असणे उपविष्ट झाले आणि प्रसाद केला. म्हणजे काय केलं स्वामींनी? प्रसाद केला. मग अवघे आपण या पुढा जेविले. ही लीळा खूप महत्वाची आहे. आपण जेवताना हे आठवावे. स्वामींनी प्रसाद करून दिलाय, स्वामी समोर बसले, आहे की नाही, आणि आपण समूहामध्ये जेवण करतो. स्वामी कृपा दृष्टीने अवलोकन करतात आपणाला, त्या अन्नाला. असं कधीतरी आठवावं. म्हणजे ते जेवण नाही आहे, ते प्रसाद आहे तो, आहे की नाही. ब्रह्मरस खाल्ला तुम्ही. किती म्हणून आले हे शयनासनी भोजनी परमेश्वर असा व्हावा. गोपालकृष्ण बसलेले आहेत, आहे की नाही. गोपालकाला चालू आहे. दत्तात्रय बसलेले आहेत. मग ब्रह्मा विष्णू महादेव सगळे पंक्तीला बसलेले आहेत. चक्रपाणी प्रभू बाबा बसलेले आहेत. पचावतारच करावं लागेल ना तुम्हाला. गोविंदप्रभू बाबा, कोण कोण वाढायचं गोविंदप्रभू बाबांना? आबाईसाहेबच्या अगोदरचा कार्यक्रम कसा आहे बाबांचा? लय मोठा आहे. सगळे सर मंडळी बसलेली, बायका त्यांच्या, आहे की नाही. तो कुडवा, स्वामी कुठे बसायचे जेवायला? गोविंदपूर बाबा. तुम्हाला हे चिंतन करावं लागलं. मग ही मैफिल आहे स्वामींची. मग कधी मातंगाच्या घरी, कुठे कधी महाजनांच्या घरी, कधी रस्त्यावरच कार्यक्रम. स्वामी काय कोणाचं सांगतात नाही. ही मंडळी उभा राहायची आणि स्वामीची ते जेवायचे. मग दोन्ही अवतारांचं भोजन, आहे का नाही, जास्त तुम्हाला आठवावं लागतं. जेवण करताना त्याला म्हणायचं शयनासनी भोजनी परमेश्वर व्हावा. किंवा नित्यविधीमध्ये काय, भोजन हा पण विधी आहे, निद्रा, आहे की नाही. नित्यविधीत आहे का भोजन विधी? मग भोजन असं झालं पाहिजे, साधूचं भोजन असं. साधूचं म्हणजे साधकाचं. पण आता हे ह्याला सामान्य समजतो आपण, आहे की नाही. आता तर काय भोजन चालू इकडं तर फेसबुक, व्हॉट्सअप गेलं, थोडं पुढं गेलं. ते व्हॉट्सअपमध्ये स्वामी पाहिले तर बरं आहे आता, नाही का नाही.
AI मध्ये स्वामी दिसू शकतात ना. तर असं दादोशी गोपन्या पडा भाताचा पुंजा केला. दादोस लय हुशार आहे. स्वामी म्हणाले, चला जेवा. पण त्याने अगोदर भात बाजूला काढला. एकीचे कडे जेवी ते एका कोपऱ्यात जेवायला लागले. स्वामींनी अगोदरच सांगितलं होतं, आज असलं तुमचं सोहळं काय करू नका भानगडा. आणि मग दादा स्वामींना मानलं नाही ते. आणि हा विकल्पजनित बसला इथं तोंड कस नको करून. उपाध्याला खुणवले. मला उपाध्याय दादोसाकडील भात आपण्याकडे घेतला उष्ट्या हाताने आणि आपण्याकडील त्याच्याकडे टाकला आणि एकत्र केला. स्वामी दादोस बघतायत एकूण. दादोशी ग्रास घेतला स्वामींकडे बघत बघत. असं जेवावं कधीतरी जेवणात एकदा. आणि तो अमृतमय रुचला. दादोसांचा विकल्प हरवायचा प्रयत्न आहे स्वामींचा. आपला असतंय आपण कोणते विकल्प शून्य आहे. उपाट करून ठेवायचे असतीपर्यंत काय. मग एकाहून एक भोजने आवेशले सर्वांना. अशी परमानंदाची रांकध्वनी झाली. सगळ्यांना भुका तर लागल्याच होत्या, पण त्याचा हे ब्रह्मरसाचं जेवण आहे ते अमृतमय. सर्वांना जेवण झालं तर त्याची तेच अनुभवी. जेविले अंचवले गोसावघ्याशी, तांबूळ देविले बिडाराशी पाठवले. अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. दंड